नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर ठाकरे गट आणि मनसेमध्ये कटुता आली आहे. कोत्या मनाच्या लोकांकडून स्वीकृतीची अपेक्षा नको अशा शब्दात संदीप देशपांडेंनी ठाकरे सेनेवर निशाणा साधलाय. भिगवण प्रकरणातल्या आरोपीला मी ओळखत नाही. भाजप आमदार राहुल कुल यांचं वक्तव्य. माझ्या घरातही मुली मी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन योग्य ती कारवाई करण्यास सांगितले. राहुल कुल यांची माहिती. जन्म प्रमाणपत्राचा सर्वात मोठा घोटाळा नाशिकच्या मालेगावात झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांकडून आरोप. जन्म प्रमाणपत्र संदर्भात किरीट सोमय्यांनी अकोल्याच्या महापालिका आयुक्त आणि महापौरांची घेतली भेट. भिगवण प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत तरुणीचं कोर्टाच्या समोरही जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती दिली. तरुणी आणि तिच्या कुटुंबियांची मतं वेगवेगळी असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. बुलडाण्यातल्या डोणगाव ग्रामपंचायतमध्ये 2 लिपिक सेवेतून बडतर्फ. 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात जवळपास 1,40,000 रुपयांची वसुलीची रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न करता खर्च केल्याचा ठपका लिपिकांवर ठेवत ही कारवाई. जालन्यातल्या घनसावंगीमध्ये कोटावेदनची उपजिल्हा रुग्णालयाची इमारत 1 वर्षापासून धुळकात पडून नागरिकांकडून संताप व्यक्त. लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय सुरू न केल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरती प्रक्रियेवेळी उमेदवारांची मोठी गैरसोय. 100 मीटर धावपट्टीवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शेकडो उमेदवारांना पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत करावी लागली प्रतीक्षा. पिण्याच्या पाण्याची ही सुविधा नसल्याने उमेदवारांकडून संताप व्यक्त. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगर परिषदेने पटकावला पहिला क्रमांक. पहिला नंबर पटकावल्याने पालिकेला 75 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर. अमरावती विभागात कडक बंदोबस्तात 10वीच्या परीक्षेला सुरुवात. एकूण 1,56,391 विद्यार्थी परीक्षेच्या मैदानात. भरारी पथकाची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विद्यार्थ्यांवर करडी नजर. अहिल्यानगर मधल्या मुकुंदनगर परिसरात एसटीची अत्यंत गुप्त पद्धतीने 12 जणांची चौकशी. तपासावेळी 2 संशयितांकडून तलवार, चाकू, गुप्ती, फायटर एअरगन आणि 99 छरे जप्त. अमरावतीत एका अज्ञात व्यक्तीची चाकूने वार करत निर्घुण हत्या. घटनास्थळी दुचाकी, चाकू, बॅग पडून. तिवसा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. चंद्रपूर शहरातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक कन्या विद्यालयातल्या एका शिक्षकाकडून 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग. 51 वर्षीय आरोपी शिक्षक गोवर्धन गोंडानेवर पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक. छत्रपती संभाजीनगर मधल्या लासूर स्टेशन परिसरात डिझेलने भरलेल्या टँकरला अचानक आग. सुरक्षेच्या कारणास्तव लासूर स्टेशन ते देवगाव रोड दोन्ही मार्ग पूर्णपणे बंद. गोंदियातल्या महाकाल मंदिर परिसरात संशयिताकडून पिस्तुलसह 3 जिवंत कारतूस आणि मॅगझिन जप्त. आरोपी संशयरित्या फिरत असताना पोलिसांनी घेतली झडती. जालन्यातल्या धुळे सोलापूर महामार्गावर धावत्या कारला अचानक आग. कार बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना घडली घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कार जळून खाक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.